विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. चला जाऊ अलंकापुरा, चला जाऊ अलंकापुरा, संत जनांच्या माहेरा, संत जनांच्या माहेरा. चला जाऊ अलंकापुरा, संत जनांच्या माहेरा, माहेरा. विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर चरणी, ज्ञानेश्वर चरणी, सेना आला लोटांगणी, सेना आला लोटांगणी. ज्ञानेश्वर चरणी ज्ञानेश्वर चरणी, सेना आला लोटांगणी, सेना आला लोटांगणी, सेना आला लोटांगणी, सेना आला लोटांगणी, लोटांगणी. विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. सर्व संतांची श्रद्धा अशी आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार. मुक्ताई चितकलाय. सेना महाराज म्हणतात, विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर चरणी सेना आला लोटांगणी. ज्ञानेश्वरांच्या गावगाड्यातले संत असोत किंवा उत्तरकालीन संत असोत, प्रत्येक संताचं हेच सांगणं आहे की ज्ञानेश्वर माझी माऊली आहे आणि तिच्यावर शरण आलेलं मी लेकरू आहे. ज्ञानेश्वरांचं कौतुक भावार्थ दीपिकेमधून रससिद्धीचा कल्लोळ करून वारंवार प्रगट झालेला आहे. ज्ञानोबांनी निष्काम कर्मयोगाची सुंदर मालिका सांगितली. ज्ञानोबा सांगतात, मानवी देहाची धारणा अन्नामुळे होते. अन्न हे पावसामुळे निर्माण होतं. पाऊस हा यज्ञामधून निर्माण होतो. यज्ञ ऋत्विजांच्या कर्मातून निर्माण होतं. कर्म शब्दब्रह्मातून निर्माण होतं आणि शब्दब्रह्म हे परब्रह्मातून निर्माण होतं. आणि त्याच्यामुळे प्रत्येक स्थळी
ब्रह्माचा वास आहेच. म्हणून कर्म हे ब्रह्मस्वरूपात बदललं पाहिजे, असं ज्ञानोबांचं सांगणं आहे. ज्याला हे आकळतं, ज्याला हे उमजतं, तो कसा होतो? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होनी असे. ज्याला ज्ञान झालं, प्रत्येक कर्म ज्याचं ब्रह्म होऊन गेलं, तो देहाच्या सुखोपभोगामध्ये कधीही रमत नाही. तो देहाबद्दल उदासच असतो. तो फळभोगी निरासू असतो, म्हणजे फळाची आसक्ती त्याच्या चित्तातून गेलेली असते. आणि नित्यता उल्हासू म्हणजे सदैव तो आनंदी असतो, आत्मतृप्त असतो, संतोषाने परिपूर्ण असतो. संतोषाचा गाभारा आत्मबोधाची या भोगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगीता. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सुंदर कल्पना केली. हा जो निष्काम कर्मयोगी आहे तो काय करतो? संतोषाच्या गाभाऱ्यात बसतो आणि आत्मबोधाचं सेवन अपरंपार करतो. कितीही त्याला आत्मबोध झाला तरी तो म्हणतो आणखीन दिलं तरी चालेल. तो वारंवार ते हे धनुर्धरा अर्जुना घेत राहतो. म्हणून आत्मबोध झाला पाहिजे. म्हणून तू सुद्धा निष्काम कर्मयोग आचर बरं. पण हा निष्काम कर्मयोग आचरत असताना एक नित्य लक्षात ठेव, तू कौरवांवर बाण टाकणार तो द्वेषानं टाकू नकोस, मत्सरानं टाकू नकोस, काम क्रोधापोटी टाकू नकोस. पण आता कौरवांना मारणं हे तुझं कर्तव्य आहे. त्या कर्तव्य बुद्धीनं हातामध्ये धनुष्य धारण कर आणि कौरवांचं पारिपत्य कर. हाच स्वकर्म, हाच स्वधर्म तुला मोक्षाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. व्यवहारामध्ये गंमत अशी होते की मोक्ष अनेकांना हवा असतो, पण मोक्ष हवा असतो पण त्यासाठी जो त्याग करावा लागतो, देहाच्या उपाधी ज्या कमी कराव्या लागतात त्या करता येत नाही. आपल्याकडे एक अतिशय सुंदर दृष्टांत आहे. एक सद्गुरू आपल्या शिष्याच्या घरी गेला आणि पाहिलं तर समोर पिंजरा लावलेला होता आणि पिंजऱ्यामध्ये पोपट होता. आणि तो पिंजऱ्यातला पोपट ओरडत होता, स्वातंत्र्य स्वातंत्र्य स्वातंत्र्य. त्यावेळेला सद्गुरू म्हणाले, बाळा रे, अरे या पोपटाला सुद्धा स्वातंत्र्य पाहिजे, का बरं त्याला बंद करून ठेवलेस? त्यावेळी शिष्य म्हणाला, महाराज पहा तर काय गंमत होते, आपण त्याला मुक्त करा आणि मग तो पोपट काय करतोय बघा. त्यावेळेला त्या सद्गुरूंनी त्या पिंजऱ्याचं दार उघडलं. उघडल्याबरोबर त्या पक्षानं बाहेर झेप घेतली. पोपटानं स्वातंत्र्य स्वातंत्र्य असं म्हणत झेप घेतली. एक भरारी त्यांनी मारली आणि पुन्हा एकदा स्वतःहून तो पिंजऱ्यात येऊन बसला. त्यांनी पिंजऱ्याचं दार स्वतःच्या चोचीने बंद केलं आणि आतून पुन्हा पुन्हा म्हणतोय, स्वातंत्र्य स्वातंत्र्य स्वातंत्र्य. असा सोन्याचा पिंजरा माणसालाही सोडावासा वाटत नाही. देहाची आसक्ती त्याला सोडावीशी वाटत नाही. देहाच्या उपाधी टाकाव्याशा वाटत नाहीत. बद्धावस्थेतून मुमुक्षावस्थेकडे जावंसं वाटत नाही. मग त्याला मोक्ष कसा मिळणार? म्हणून भगवंत सांगतायत, अर्जुना, तुला जर मोक्ष मिळवायचा असेल तर तुझं स्वधर्म स्वकर्म अत्यंत आनंदानं तू आचरलं पाहिजेस. हाच तुझा मोक्षाचा मार्ग आहे. पण लक्षात ठेव, निष्काम कर्मयोग आपोआप घडत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी ज्ञानाचा आसरा घ्यावा लागतो. ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये भेद आहे. माणसं व्यवहारामध्ये नेहमी गल्लत करतात. त्यांना वाटतं माहिती मिळवली, मी काय पदवी मिळवली, मी पदव्युत्तर झालो, मी इतके ग्रंथ वाचले, पण ही सगळी माहिती असते. हे ज्ञान नव्हे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण, आपल्यालाच आपण पाहणं
म्हणजे आपल्या आत्म्याचं दर्शन घेणं, आत्मदर्शन घेणं, याचं नाव ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, बाकी जगातली सगळी माहिती. आता गंमत कशी असते, ज्ञानाचा अनुभव घ्यावा लागतो. एखाद्याला जर विचारलं, अरे द्राक्ष कशी आहेत? गोड आहेत. चिक्कू कसा आहे? गोड आहे. आंबा कसा आहे? गोड आहे. हे सीताफळ ठेवले कसं आहे? गोड आहे. रामफळ कसं आहे? गोड आहे. साखर कशी आहे? गोड आहे. गूळ कसा आहे? गोड आहे. श्रीखंड कसा आहे? गोड आहे. बासुंदी कशी आहे? गोड आहे. जेवढं द्यावं गोड पदार्थ त्याला तो गोड म्हणतो. मग कुणीतरी जर विचारलं, या सगळ्याची गोडी सारखीच का? त्यावेळी तो म्हणतो, नाही, सगळे पदार्थ गोड आहेत, पण त्या प्रत्येकाच्या गोडीत थोडा थोडा फरक आहे बरं का, भेद आहेच. मग त्याला जर विचारलं, या गोडीत काय भेद आहे, जरा समजावून सांगा, त्यावेळेला तो म्हणतो, समजावून कशाला सांगायला पाहिजे, आपण खाऊनच बघा ना. ज्या वेळेला स्वतः त्याचा आस्वाद घ्याल त्यावेळेला सगळे पदार्थ गोड असून त्याच्यामध्ये गोडी भिन्नता काय आहे ती बरोबर कळून येईल. म्हणजे अनुभव यावा लागतो. अनुभव आला की त्या गोडीतला भेद कळला. ज्ञानाचं असंच आहे. आत्मज्ञानाचा एकदा अनुभव आला की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. तो विश्वस्वरूपच होऊन जातो. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, अशी त्याची अवस्था होऊन जाते. कारण ज्ञानाग्नेचे निमुखे, जेणे जाळिली कर्मे अशेखे, तो ब्रह्मची मनुष्य वेखे, ओळख तू. पहा बरं, ज्ञानाग्नीच्या साह्यानं ज्यांनी आपली सगळी कर्म जाळून टाकली, तो मनुष्य देहधारी जरी असला तरी तो साक्षात परब्रह्म आहे असं अर्जुना तू ओळख. म्हणून कर्माला ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत. ज्ञानाचे डोळे असले की कर्म कोणतं, अकर्म कोणतं आणि विकर्म कोणतं हे कळायला लागतं. या ज्ञानाचा आसरा करून नानाविध प्रकारचे उपासक नानाविध प्रकारांनी काय करतात, निरनिराळे यज्ञ प्रज्वलित करत असतात. त्या यज्ञाच्या माध्यमातून अंतिम चैतन्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करत असतात. कुणी दैवतेचं पूजन करतं, कुणी ब्रह्मयज्ञ मांडतं, कुणी अद्वैताचा यज्ञ करतं, कुणाचा तपोयज्ञ असतो, कुणाचा ज्ञानयज्ञ असतो. नानाविध प्रकारचे यज्ञ करत असतात, कुणाचा तपोयज्ञ. पण शेवटी भगवंत असं सांगतात, अरे इतक्या नानाविध प्रकारचे 12-14 प्रकारचे यज्ञ असले तरी शेवटी ज्ञानयज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे. बरं का? सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व कर्म ही शेवटी ज्ञानामध्येच परिवर्तित होतात. बरं, तेव्हा ज्ञानासारखं गोमटं, ज्ञानासारखं श्रेष्ठ दुसरं काहीही नाही. ऐसे अनादिसिद्ध चोखट, जे ज्ञान यज्ञावशिष्ट, ते सेविती ब्रह्मनिष्ठ, ब्रह्माहं मंत्रे. नानाविध प्रकारचे मार्ग तेथे ओलांडून जाऊन चैतन्याचा अनुभव घ्यायचा प्रत्येक जण प्रयत्न करतो, पण शेवटी ज्ञानासारखं श्रेष्ठ काही नाही. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र नाही आणि ज्ञानासारखं दुसरे श्रेष्ठ सुद्धा अर्जुना काही नाही. बरं, म्हणून तुझ्या कर्मांना ज्ञानाचे डोळे प्राप्त झाले पाहिजे. ते एकदा झाले की आपण जे कर्म करतो ते वैश्विक कसं असतं त्याचा अनुभव कर्म करणारा करता घेत असतो. दक्षिण भारतामध्ये तिरुवल्लुवर या नावाचे एक फार थोर संत होऊन गेले, फार मोठे संत. त्यांनी तिरुक्कुरल या नावाचा एक ग्रंथ लिहिला. धर्म, अर्थ आणि काम या त्रिविध पुरुषांचं निरूपण त्या तिरुक्कुरलमध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यांना कुणीतरी विचारलं की महाराज, आपण 3च पुरुषार्थ का सांगितले, मोक्ष का बरं नाही सांगितला? त्यावेळेला तिरुवल्लुवरांनी हसून उत्तर दिलं. ते म्हणाले, अहो धर्माधिष्ठित अर्थ आणि काम सेवन केला
की मग मोक्षाचा लाभ आपोआपच होतो, काही वेगळं करायची गरजच नाही, आवश्यकताच उरत नाही. तिरुवल्लुवरांचा व्यवसाय वस्त्र विकण्याचा होता, ते कोष्टी होते. एकदा तिरुवल्लुवर एक भरजरी वस्त्र बाजारामध्ये विकायला गेले. त्या गावचा जो सावकार होता, त्या सावकाराचा जो पुत्र, तो फार माजलेला होता, पैशाचा त्याला माज आलेला होता. तिरुवल्लुवरांच्या समोर तो आला. त्यांनी ते वस्त्र असं उचललं, नाचवलं डोळ्यापुढे, आणि तो म्हणाला की तिरुवल्लुवरा, याची किंमत किती आहे ते सांग. त्यावेळी तिरुवल्लुवर हसले आणि ते म्हणाले, बाळा, याची किंमत 2 रुपये. तो सावकार पुत्र इतका माजलेला होता की त्यांनी ते वस्त्र उचललं, मधोमध फाडलं, त्यातला एक तुकडा नाचवला तिरुवल्लुवरांच्या पुढे, म्हणाला, आता याची किंमत किती सांगा. त्यावेळी तिरुवल्लुवर म्हणाले, बाळा, आता याची किंमत 1 रुपया. त्यांनी ते वस्त्र पुन्हा फाडलं, आता किंमत किती? 8 आणे. पुन्हा फाडलं, आता याची किंमत किती? 4 आणे, 2 आणे, 1 आणा, अर्धा आणा. जुन्या काळातला प्रसंग. मग किती? अर्धा आणा. शेवटी 1 पैसा. चिंध्या चिंध्या त्या सगळ्या भरजरी वस्त्रांच्या झाल्या. तरी तिरुवल्लुवर चिडले नाहीत. त्यावेळेला तो सावकार पुत्र चपापला आणि त्यांनी एकदम तिरुवल्लुवरांचे पाय धरले आणि म्हणाला, महाराज, मला क्षमा करा, मी आपल्याला ओळखलं नाही. त्यावेळी तिरुवल्लुवर हसले आणि ते म्हणाले, बाळा, आता याची काहीच किंमत नाही, हे सगळं वस्त्र मी तुला फुकट देतो, घे बरं. त्यावेळी त्या सावकार पुत्राला पश्चाताप झाला आणि तो म्हणाला, महाराज, आपण मला खरोखरच क्षमा करा. तिरुवल्लुवर हसले आणि म्हणाले, बाळा, मी कोण तुला क्षमा करणारा? हे पहा, हे वस्त्र रात्रीचा दिवस करून एका रंगाऱ्याने रंगवलेलं आहे. जा आणि त्या रंगाऱ्याची पहिल्यांदा क्षमा माग. वस्त्र आपोआप रंगवता येत नाही, अगोदर ते विणावं लागतं. ज्या कोष्ट्याने ते विणलं त्या कोष्ट्याची जाऊन क्षमा माग. अरे, वस्त्र विणायला अगोदर धागे तयार करावे लागतात. ते ज्यांनी तयार केले, धागे तयार करणाऱ्या कामगारांची जाऊन क्षमा माग. धागे आपोआप घडत नाहीत, त्याला कापूस आणावा लागतो. तेव्हा कापूस ज्यांनी आणून दिला त्या कामगारांची जाऊन क्षमा माग. कापूस आपोआप निर्माण होत नाही, त्याच्यासाठी शेतकऱ्याला कष्ट करावे लागतात. ज्यांनी हा कापूस निर्माण केला त्याची जाऊन क्षमा माग. कपाशीची रोपं ज्या पृथ्वी मातेनं आपल्या पोटामध्ये धारण केली त्या पृथ्वीची जाऊन क्षमा माग. ज्या मेघांनी पाऊस पडला त्या पृथ्वीवर, त्या मेघांची जाऊन क्षमा माग. मेघ आपोआप निर्माण होत नाहीत, ते सागरातून निर्माण होतात, सागराची जाऊन क्षमा माग. सागरातून वाफ आपोआप होत नाही, सूर्याने त्याला तप्त करावं लागतं, तेव्हा सूर्याची जाऊन क्षमा माग. सूर्य आणि चंद्र परमात्म्याचे नेत्र असतात, तेव्हा तू जा आणि परमात्म्याची क्षमा माग. बाळा, या सगळ्यांनी तुला जर क्षमा केली ना, तर मी तुला निश्चितच क्षमा करेन. तो गुंड ढसढसा रडला. त्याच्या चित्तातला सगळा मलिनपणा निघून गेला आणि तिरुवल्लुवरांच्या पायाला मिठी घालून तो त्यांचा शिष्य झाला. एक साधं वस्त्र, पण त्याच्या मागे केवढा वैश्विक भाव भरलेला आहे हे तिरुवल्लुवरांनी उलगडून दाखवलं. प्रत्येक मानवाचं कर्म हे असंच असतं. त्या कर्मामागे वैश्विक अर्थ भरलेला असतो. कर्म कधीही सामान्य नसतं. अनेकांचे कष्ट त्या कर्मामध्ये आपोआप सहभागी झालेले असतात. कर्माचा हा वैश्विक अर्थ उलगडावा म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगते, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे, सर्वस्वेशी. अर्जुना, तुला जर हे ज्ञान, बरवत ज्ञान धारण करायचं असेल, तुला ज्ञानयुक्त व्हायचं असेल, मनबुद्धीचं ऐक्य घडवून आणायचं असेल, तर मार्ग एकच बरं. कोणता मार्ग? तरी संताया भजावे सर्वस्वेशी. या संतांना शरण जा आणि संतांना शरण गेलास की ते काय करतील? तुला ज्ञानयुक्त करतील, ज्ञानाचा मार्ग दाखवतील, तुला ज्ञानोत्तर भक्ती शिकवतील, तुला स्वार्थाकडून स्वार्थ त्यागाकडे नेतील, ऐहिकाकडून परलौकिकाकडे नेतील, प्रेयसाकडून श्रेयसाकडे नेतील.
तुझा आत्मगौरव वाढवतील, तुला आत्मज्ञानी करतील, तुला ब्रह्मविद्या देतील. बरं, ते संत कसे असतात? माऊलींनी इतकी गोड योजना केली शब्दांची. माऊली म्हणते, जे ज्ञानाचा कुरुठा तेथे सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी. ते साक्षात ज्ञानाचे भांडार आहेत संतजन. त्यांची सेवा करणं म्हणजे दारवंटा, जणू उंबरठा आहे. संतांच्या ग्रहामध्ये जर प्रवेश हवा असेल तर सेवेचा दारवंटा म्हणजे उंबरठा ओलांडायला लागतो. बरं, आपोआप प्राप्त होत नाही. म्हणून त्यांची सेवा कर, संतांची. सद्गुरूला शरण जा आणि म्हण, अधिही भगवो ब्रह्मेती. मला परब्रह्म म्हणजे काय समजावून सांगा, उलगडून दाखवा. मग त्या सेवेनं ते प्रसन्न होतील आणि काय करतील? तुला ज्ञान देतील. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्यांना तत्वाचं ज्ञान झाले, जे आत्मज्ञानी आहेत, ते तुला ते तत्व शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. पण अगोदर नमस्कार कर, त्यांची सेवा कर आणि मग संवाद रूपानं ते ज्ञान ग्रहण कर. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांची सेवा करून शरण जाऊन तू ते ज्ञान मिळव. एकदा ज्ञान हृदयामध्ये सुप्रतिष्ठित झालं, तिथे शांतीचा अंकुर निर्माण होतो आणि मग आत्मबोधाचा विस्तार होऊन स्वतः बरोबर विश्वाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी निर्माण होतं. आणि म्हणून काय होईल? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानासारखं दुसरं श्रेष्ठ काही नाही. कर्ममार्ग आहे, भक्तिमार्ग आहे, योग मार्ग आहे. पण जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत परमात्म्याचा साक्षात्कारही नाही, तो परमात्मा बोलणार सुद्धा नाही. आणि म्हणून तेर तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे. ज्ञान खडगाय, भगवंत म्हणाले, ज्ञान खडगाय, तलवार आहे. त्यांनी संशय, अज्ञान सगळ्याचा विनाश करून टाकायचा असतो. ते एकदा झालं, अरे जैसे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशात त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. सूर्य दिसायला एवढा तळहाता एवढा दिसतो, पण एकदा उदयाला आला की प्रसन्न करून टाकतो जगाला सगळ्या. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, हा गीतार्थुनी काय, एकदा ज्ञान झालं की काय घडतं? इवलेसे रोप लावियले द्वारी, इवलेसे रोप लावियले द्वारी. त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुलला, मोगरा फुलला. फुले बेचिताती भारू कळियासी आला, फुले बेचिताती भारू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. पुंडलीक वरदा
ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.